भाजप विरुद्ध भारत असा हा संघर्ष आहे। अशा प्रकारचे डायलॉग्स हे गेल्या 10 वर्षात त्यांनी अनेक वेळा मांडलेले आहेत, पण त्यांचे डायलॉग्सचा कोणावरही असर होत नाही। त्यांच्या विरुद्ध देशभक्त जिंकलेले आहेत। विद्यार्थ्यांच्या आंदोलनाच्या यशानंतर ठाकरेंनी केलेल्या टीकेला मुख्यमंत्र्यांकडून जोरदार प्रत्युत्तर। चर्चा खूप आहे, वाढदिवस झाला आणि मी आज नागपुरात आहे, संध्याकाळी मुंबईत जाणार आहे। मी मुंबईतच आहे, मी महाराष्ट्रातच नाही। तातडीच्या दिल्ली दौऱ्यानंतर विरोधकांच्या टीकेला मुख्यमंत्र्यांचं प्रत्युत्तर। जेनझी पिढीनं सरकारच्या झिंज्या उपटल्या, विजयी सभेतून राज ठाकरेंचा निशाणा। हम कल पार्लियामेंट के अंदर भी कठोर कानूनों के प्रावधान के साथ नया कानून बनाने की दिशा में भी आगे बढ़ रहे हैं। संसदेत पेपर फुटी विरोधात कठोर कायदा आणणार असल्याची पंतप्रधान मोदींची माहिती। ही तर फक्त सुरुवात आहे। आंदोलन मागे घेतल्यानंतर अभिजित दिटकेंना व्हिडिओ शेअर करत मानले आंदोलक आणि पाठिंबा देणाऱ्यांचे आभार। मालेगावातील गिरणा नदीला आलेल्या पुराच्या पाण्यात एक तरुण गेला वाहून, एकाला वाचवण्यात यश। प्राईम टाइम बुलेटिनच्या सुरुवातीला एक ब्रेकिंग न्यूज आहे मुंबईमधली। भायखळा पोलीस स्टेशनला भीषण आग लागल्याची माहिती समोर येते। मुंबईमध्ये ही दुर्घटना घडलेली आहे का? पोलीस स्टेशनला आग लागलेली आहे। भायखळा पोलीस स्टेशनला भीषण अशी आग लागली आणि त्यानंतरची दृश्य आपण बघू शकतोय। दरम्यान ही आग विझवण्यासाठी अग्निशमन दलाचे 4 बंब घटनास्थळी पोहोचलेले आहेत। आग विझवण्यासाठी प्रयत्न सुरू झाल्याची माहिती समोर येते, मात्र आग मोठ्या प्रमाणामध्ये भडकल्याचं दिसतंय। त्यामुळे पोलीस स्टेशनला ही आग नेमकी कशी लागली हा सवाल उपस्थित होतोय आणि त्याचबरोबर जेव्हा ही आग लागली त्यावेळेला पोलीस स्टेशनमध्ये कोणी होते का, कर्मचारी होते का, हाही सवाल या ठिकाणी उपस्थित होतोय। एक्सक्लुसिव्ह दृश्य आपण न्यूज 18 मराठीच्या माध्यमातून बघू शकतोय। भायखळा पोलीस स्टेशनला ही आग लागलेली आहे आणि ही आग भडकताना दिसून येते। संध्याकाळच्या सुमारास ही आग लागल्याचं दिसतंय आणि त्यामध्येच ही आग विझवण्यासाठी अग्निशमन दलाचे 4 बंब इथं पोहोचलेले आहेत। पण ही आग नेमकी कशामुळे लागली हा सगळ्यात मोठा सवाल या ठिकाणी उपस्थित होतोय आणि ते म्हणजे दुसरं म्हणजे या ठिकाणी कोणी अडकलेलं तर नाहीये ना, पोलीस स्टेशनमध्ये कोणी होतं का, हाही सगळ्यात मोठा सवाल इथं उपस्थित होतोय। मुंबईच्या भायखळा पोलीस स्टेशनमध्ये लागलेली ही आग आणि ती आग भडकताना आपल्याला या दृश्यांमध्ये दिसून येते। आता बातमी परभणीतनं आहे। यंदा पाऊस कमी झाला त्यामुळे ह्याचा मोठा फटका हळद पिकालाही बसलाय। पावसाच्या उघडीप पडली मोठी आणि त्याच्यामुळे जमिनीतले हे जे हळदीचे कंद आहेत ते न वाढता जागेवरच कुजून गेले आणि त्यांची उगवण क्षमता घटली आहे। उत्पादनावर सुद्धा त्याचा परिणाम व्हायची शक्यता आहे। खरं तर मागच्या काही वर्षांमध्ये हळद लागवडीचं क्षेत्र वाढलंय आणि असं असतानाच यंदाच्या पावसानं शेतकऱ्यांच्या अडचणीत भर टाकली आहे। या संकटाचा आढावा घेतलाय प्रतिनिधी विशाल माने यांनी, पाहूया। पावसाळा सुरू होऊन तब्बल 1.5 महिना उलटून गेलाय, परंतु परभणी जिल्ह्यामध्ये म्हणावा असा पाऊस झालेला नाही आणि याचा परिणाम शेतात लागवड केलेल्या पिकांवर दिसून येतोय। मी सध्या उभा आहे हळदीच्या शेतामध्ये। या ठिकाणी जर आपण पाहिलं तर हळदीची उगवण क्षमता अत्यंत कमी झाल्याचं दिसून येते। शेतकऱ्याने लाखो रुपयांचा खर्च करून शेतामध्ये हळद पेरली, परंतु अवेळी झालेला पाऊस आणि त्यानंतर पावसाने दिलेली मोठी उघडीप याचा परिणाम आपल्याला या पिकांवर दिसून येतोय। हळदीची पानं पिवळे पडू लागली आहेत आणि त्याची वाढ देखील खुंटलेली दिसून येते। आपल्यासोबत काही शेतकरी आहेत, आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत। या शेतामध्ये हळद लावलेली आहे, परंतु त्याची वाढ दिसत नाहीये। अनेक ठिकाणचे रोपे देखील उगवलेले नाहीयेत। 2-3 वर्ष झाले कुठल्याच पिकाला भाव न मिळाल्यामुळं कॅश क्रॉप म्हणून शेतकऱ्यांनी परभणी जिल्ह्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणात हळदीचं पीक घेतलंय। दरवर्षीनुसार पहिले हप्त्यामध्ये जूनच्या लागवडी हळदीच्या होत असतात, त्याच्यामध्ये ड्रिपचं इरिगेशन करून शेतकरी लागवड करत असतो। त्याच्यानंतर मान्सूनचा जो 7 जूनच्या नंतरचा जो पाऊस आहे त्याच्यामुळे उष्णता कमी होऊन जवळपास 17-18 दिवसातच उगवण चांगल्या प्रकारे हळदीची होत असते। पण ह्या वर्षी एल निनोमुळे जवळपास जूनच्या शेवटच्या हप्त्यापर्यंत पाऊस न पडल्यामुळे वरून उष्णता आणि खालून जमिनीची हीट त्याच्यामुळे कंदकुज झाली आणि मुळींची वाढ योग्य न झाल्यामुळे वरील झाडाला अन्न पुरवठा न झाल्यामुळे पिवळे पडून ते करपायला लागत आहेत।
त्याच्यामुळे उगवणीवर तर परिणाम झालाय, पण उगवलेले झाडं पण बरेचसे त्याच्यात मरत आहेत. खाली फोडून जर आम्ही गड्डा बघितला तर त्याच्यात सड तर आहे, पण सुरमी आळ्या पण झालेल्या आहेत. त्याच्यामुळे शेतकऱ्याला अजून डबल ते आहे तो प्लॉट बचवण्यासाठी मोठ्या प्रमाणात औषधींची ड्रिंचिंग घ्यावं लागत आहे. लागवड केलेल्या हळदीपैकी केवळ 20 ते 25 टक्केच हळद वरी आल्याचं शेतकऱ्यांकडून सांगण्यात येते आणि त्यामुळे याचं सर्वेक्षण करून शेतकऱ्यांना लवकरात लवकर मदत द्यावी अशी मागणी शेतकऱ्यांकडून होते. विशाल माने, न्यूज 18 मराठी, परभणी. यंदा मान्सूननं कोकणामध्ये उशिरा हजेरी लावली, त्यामुळे भात लावणी सुद्धा काहीशी रखडली होती. मात्र गेले काही दिवसांपासून सुरू झालेल्या दमदार पावसानं आता शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर पुन्हा एकदा आनंदाचं वातावरण पाहायला मिळत आहे. समाधानाने त्यांचे चेहरे फुललेले आहेत. संपूर्ण कोकण पट्ट्यात भात लावणी सुरू झाली आहे, लगबग सुरू झाली आहे. हिरवागार निसर्ग, पावसाच्या सरी, चिखलाने भरलेली शेतं आणि त्यामध्ये रांगेत उभ्या राहून पारंपरिक पद्धतीने गाणी म्हणत भाताची रोपं लावणाऱ्या महिला, हे दृश्य प्रत्येकाचं मन मोहून टाकणारं आहे. आधुनिकतेच्या युगात सुद्धा कोकणानं आपल्या शेतीची परंपरा आणि संस्कृती जपल्याचे हे सुंदर चित्र पाहायला मिळत आहे. एकीकडे शेतकरी मशागतीमध्ये आणि लावणीमध्ये व्यस्त असतात, तर दुसरीकडे लहान मुलांची शेतामध्ये वेगळीच धमाल सुरू आहे. चिखलात मनसोक्त खेळत खेकडे पकडण्याचा आनंद ही चिमुकली लुटताना पाहायला मिळत आहेत. शेती, निसर्ग, लोकपरंपरा आणि बालपणाचा निरागस आनंद या साऱ्यांचाच सुंदर संगम सध्या कोकणातल्या भातशेतीत अनुभवायला मिळतोय. खऱ्या अर्थानं पावसाच्या सरींसोबत कोकणातल्या शेतीवर पुन्हा एकदा नव्या आशेनं बहरलेले आहेत आणि भात लावणीच्या या मनमोहक दृश्यांनी संपूर्ण कोकण हिरवाईच्या उत्सवात न्हाऊन निघालाय. थेट आढावा घेतलाय प्रतिनिधी चंद्रकांत बनकर यांनी. या वर्षी कोकणामध्ये उशिरा पाऊस सुरू झाला आणि उशिरा पाऊस सुरू झाल्यामुळे भात शेतीची लावणी देखील उशिरा होत आहे. माझ्या पाठी जर आपण बघू शकतो की कशा प्रकारे या ठिकाणी लावणीची लगबग ही कोकणामध्ये सुरू आहे. एक पारंपरिक गाणं देखील गायलं जात आहे, आपण बघू शकतो. हे पारंपरिक गाणं आहे, हे या ठिकाणी म्हटलं जात आहे. एकंदरीत जर बघितलं तर लहान मुलं सुद्धा आहेत. आपण आजींना विचारूया, त्याआधी आपण आजींना विचारूया. जरा आजी, तुम्ही दोघांनी इकडे या जरा आणि सांगा यंदा उशीर का झाला भात शेतीला? बोला ना. पाऊस कमी आला, पाऊस कमी आला, आमच्याकडे उन्हाचा कडका पडला, तेव्हा आम्ही भात लावायला मांग शेती लावायला मागं राहिलात. मला सांगा, आता हे जे गाणं तुम्ही म्हणताय ते एकदा जरा कॅमेरा समोर म्हणून दाखवा ना, पारंपरिक. बोला ना पटकन. पुढे जरा. तुई तुई रथ झाले रामाचे, मी अर्जुनाचे, तुई तुई रथ झाले रामाचे, मी अर्जुनाचे, त्या रथामध्ये कोणदेवी बैसली, त्या रथामध्ये कोणदेवी बैसली. आपण बघतोय की या ठिकाणी अशा प्रकारे पारंपरिक जी गाणी आहेत ती म्हटली जातात. आपण बघतोय की किरवे आहेत, खेकडे पकडले. एका बाजूला उशिरा का होईना लावणीची लगबग, भात लावणीची चालू आहे, कोकणातलं प्रमुख पीक आहे. तर दुसऱ्या बाजूला शेतामध्ये लहान मुलं बिंदासपणे खेकडी पकडून आज संध्याकाळी खेकड्यांची मेजवानी देखील ते करताना पाहायला मिळतात. आत्ता सध्या कोकणामध्ये पारंपरिक गीत आणि भात शेतीची लगबग सगळीकडे पाहायला